अत्यंत भावूक असा क्षण आहे. हरिभाऊ विश्वनाथ यांना 100 वर्ष तर त्यांच्या पदार्पण केलेलं आहे त्यांनी 100मध्ये. आणि मी आता ते सरस्वती पूजन करत असताना बघत होतो की खरं तर आपल्या प्रत्येक देवतेच्या हातात एक वाद्य आहे. मी जरा देवी सरस्वतीच्या हातातल्या वीणेवर हरिभाऊ विश्वनाथ असं लेबल आहे का जरा बघत होतो. पण वरती एक ब्रांच असेल, कारण वीणेला तारा बदलाव्या लागणार, वाद्यांचं सर्व्हिसिंग करावं लागणार, कृष्णाला वेगवेगळ्या पट्ट्यात मधल्या बासऱ्या लागणारच, कारण कधीतरी गणपती गाताना म्हणणार की मला एफची बासरी पाहिजे. आणि वरती पण एक चांगला ऑर्केस्ट्रा असेलच आपल्या देवतांचा सगळ्या, पण वाद्य पुरवणारं कोणीतरी पाहिजेच ना. हरिभाऊ विश्वनाथ आणि माझं थोडंसं भावनिक नाते, कदाचित त्यांनाही ते माहिती नसेल, पण मी जेव्हा पहिली चाल केली तेव्हा माझ्या वडिलांनी विचारलं मला की तुला काय पाहिजे याच्याबद्दल. आणि मी त्यांना म्हटलं की मला एक स्केल चेंजर पेटी हवी आहे, ती नाही आहे माझ्याकडे. आणि माझ्या पहिल्या पेटीची खरेदी हे मी हरिभाऊ विश्वनाथमधनं केलेली आहे. आज मी सकाळी माझ्या बायकोला विचारलं की येशील का तू कार्यक्रमाला. दुर्दैवाने तिला काहीतरी तिचं काम होतं, पण माझी पेटी गाडीत आहे. म्हणजे सांगायचा मुद्दा असा की एक वेळ बायको येणार नाही, पण पेटी असतेच माझ्याकडे. दुसरी पेटी जेव्हा मी घ्यायला गेलो आणि उदयदांकडे त्यांच्याकडे गेलो आणि म्हटलं मला अशी अशी पेटी हवी आहे. हे 2010 साली, म्हणजे मी 15 वर्ष तीच पेटी वापरत होतो. माझ्या सगळ्या चालींसाठी सोबत असायचीच. आणि तेव्हा गेलो आणि ते म्हणाले बघ तुला कुठली हवी आहे. आणि मी अगदी असा निरखून घेणारा ग्राहक असतो ना, त्याप्रमाणे प्रत्येक पेटी त्यांना सांगतो ही जरा दाखवा. खरं दादरमध्ये दुकान असून ते सांगितलं की दाखवतात.